आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेश आगमन मिरवणुकीच्या अनुषंगाने सूचना केल्या। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि रात्री 12 नंतर कुणीही साऊंड सिस्टीमचा वापर करू नये अशा सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या। अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी गणेशोत्सवादरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं। शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुका कुणीही रेंगाळत ठेवू नयेत, सामाजिक अथवा जातीय तेढ निर्माण होईल असे देखावे सादर करू नयेत अशा सूचना केल्या। यावेळी राजारामपुरी इथं निघणाऱ्या गणेश आगमन मिरवणुकीसाठी लकी ड्रॉद्वारे मंडळांचे प्राधान्यक्रम काढण्यात आले। बैठकीला राजारामपुरी परिसरातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।